भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. अंबड तहसीलदारांची तत्परता. 75 वर्षीय निराधाराला श्रवणबाळ योजनेचा आधार. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे मौजे जामखेड येथील 75 वर्षीय निराधार एकनाथ दिवटे यांना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पुढाकारातून श्रवणबाळ योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला. पोलीस पाटील प्रशिक्षण बैठकीत त्यांच्या ओळखीची खात्री झाल्यानंतर दिवटे यांना तहसील कार्यालयात बोलावून तत्काळ अर्ज भरून संचिका मंजूर करण्यात आली असून पुढील महिन्यापासून त्यांना अनुदान मिळणार आहे. दिवटे हे मुलाच्या निधनानंतर एकटे राहत असून उदरनिर्वाहासाठी छोटे मोठे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शुद्धता मोहीम राबवून अपात्र लाभार्थी कारवाई तसेच खऱ्या गरजूंना शोध घेतला जाणार आहे. पात्र निराधारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन तहसीलदार चव्हाण यांनी केले असून ही कार्यवाही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आणि संरक्षण तो खाल्या गावात वरल्या गावात बाजारचे पैसे भेटायचे सरपंच देतो. मी 6 महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला पण कोणी झालं नाही. खरं आहे तुमचंच खरं आहे साहेब. तुम्हाला आता पुढच्या महिन्यापासून 2,500 रुपये महिन्याला भेटतील. बरं. आणि ते पैसे तुम्हीच घ्यायचे, कोणाला द्यायचं नाही. कोणी घ्या बाहेर पोरं वगैरे नाही, बाहेरच्याला कोणाला द्यायचं नाही, तुमच्यासाठीच वापरायचे ते. पुढच्या महिन्यात येऊ ना. जर नाही पैसे भेटले माझ्याकडे डायरेक्ट द्यायचं, कोणाला भेटायचं नाही. मला लक्षात आलं नाही त्याला आणा. मग त्याच्यासोबत इथंच यायचं. त्याच्यासोबत इथंच यायचं. 2,500 रुपये पुढच्या महिन्यापासून मिळतील तुम्हाला. ठीक आहे. काय नाव तुमचं? एकनाथ दिवटे. मी 6 महिन्यापासून तुमचा शोध घ्यायला कागद पाहिजे म्हणून मी 2-3 वेळेस म्हणलं पण कोणी नाही आणला. काल मी तण केलं त्यांना, नाही आणलं तर तुम्ही बघा म्हणून सांगितलं. अजून कोणी असेल तर सांगा, मी त्यालाही देतो. आता चहा पिऊन जा. माझा भाऊ त्याला आधार कार्ड हरवून गेलं त्याला घेऊन या, मी आधार कार्ड काढून देतो इथून. असं का? त्याला सगळं मिळते. त्याला घेऊन तर या, बघू आपण. घेऊन या त्याला. ये ना पाहिजे. घेऊन या त्याला करतो. ठीक आहे. घेऊन या त्याला पण आधार कार्ड देतो. आता मोजून गेले साहेब. घर पडते कुत्री. तुम्हाला घरकुल सुद्धा पाहिजे असेल तर घरकुल आहे. घरकुल सर त्यांचं घरच नाही त्यांना. नाही. आता तुम्ही काय करा, पुढच्या वेळेस मी जामखेडला आलो तुमच्या घरी येऊन जातो. पोलीस पाटलाचा नंबर आहे माझ्याकडे. फोन करून तुमच्या घरी येऊन जातो. खोटं कधी बोललो तर मग काय? नाही, मला माहिती आहे म्हणून तुमचा शोध घेतला ना. मला काय माहिती होतं? पाटील मला सोडीच ना. त्याला खाऊ घातलं मला. त्याला केलं का? पण आता ह्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्हाला मी देतो. यस. धन्यवाद. बाबा चहा सांगेल.